ओके, मी याच्यावरती बसणार आहे आणि तुम्ही मला पाडायचे. ठीक आहे, कसं पाहिजे ह्याला हलवायचं तुम्हाला, जसं पाहिजे तसं हालचाल करायची. ठीक आहे, कसं पाहिजे तसं हालचाल करायची. तर तू काय कर, ह्याला सोडावे, पकड मला वरती बसेपर्यंत. नाही नाही, ह्याला असं पाय वगैरे देऊन फोर्सफुली पकड. बसू का? बघा, बदला घ्यायची संधी मिळते तुम्हाला, फक्त माझ्यावरतीच बदला घ्या, नाही तर तुम्ही तुमच्या शिक्षकांवरती बदला घ्या. सोड बरं जरा, वर उचल जरा, वर उचल. हा पाड, चल चल, हलव कसं हलवायचं. हा, मागे वर, अजून या दोघं तिघा जणांनी. उगाच एकट्याला मेहनत करायला लावली तुम्ही. तुम्हाला वाटतंय का मी पडेल? अरे काय करा, मला ढकलायचं नाही तुम्ही, फक्त खाली हालचाल पाहिजे थोडी करा. अरे करा जोरदार, इकडे तिकडे ओढा, काही करा. तुम्हाला वाटतंय का मी पडेल? नाही, बर. तर मी याचे एक्सप्लेन करतो तुम्हाला. हा, काहीच नाही होणार. ठीक आहे, तर थांबा, आता थांबा. तुम्हाला बसायचंय का? अरे बसा, कोणाला बसायचंय का? तर याला म्हणतात सेंटर ऑफ मास. ही काय कन्सेप्ट आहे सेंटर ऑफ मास? मी जर याच्यावरती बसलो तर माझ्या बॉडीचा एक पॉइंट तयार होतो की तिथं सगळं मास आपण कॉन्सन्ट्रेट झालं असं कन्सिडर करू शकतो. म्हणजे मी एक रॉड दिला तुम्हाला, तर तुम्ही त्याला एका बोटावर बॅलन्स करू शकता का? हो, करू शकतो ना आपण. एक पॉइंट असतो, त्याला काय म्हणतात? सेंटर ऑफ मास. त्या पॉइंटला वर खाली जर मी मूव्ह केलं तर तिथे लिनियर वेलॉसिटी तयार होणार, रोटेशन नाही मिळणार. तसं आपण याच्यावरती बसलो तर याचा सेंटर ऑफ मास या तिघांच्या मध्ये. त्यामुळे तुम्ही मला किती हालचाल केली तर माझ्या सेंटर ऑफ मास फक्त लिनियरली मूव्ह होतोय, त्याच्यात रोटेशन क्रिएट होत नाही, त्यामुळे मी इथे पडणार नाहीये. ही सेंटर ऑफ मासची बेस्ट कन्सेप्ट आहे.